नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुमचा चांगला सपोर्ट येत आहे आणि कमेंटा फार भरपूर केल्या तुम्ही आणि त्याच्यामधून तुमची स्टोऱ्या पण आमच्यापर्यंत पोहोचल्या 1-2 जणांच्या. त्याच्यामधून एक नाव आहे आपल्याकडे, सचिन चौगरे. गाव तर त्यांनी मेन्शन नाही केलं, बाकी व्हॉट्सअपवर त्यांनी आम्हाला मेसेज वगैरे केले आणि त्यांची पूर्ण कथा त्यांनी आम्हाला टाईप करून पाठवलेली आहे. जेव्हा ते आम्ही वाचली मित्रांनो, तेव्हा आमच्या अंगावरही काटा आला. तर मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ते ऐकू आपण दीपक भाऊच्या जुबानी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे ती सचिन चौगरेची आहे आणि ते सांगणार आहोत आपण. तर सचिन चौगरे जो आहे, तर त्यांनी सांगल्याप्रमाणे की बा सचिनचं वय जे होतं ते 15 वर्षाचं होतं. 15 वर्ष? हां, म्हणजे लहान मुलगा समजा. हां. तर सचिनच्या इथं शेती आहे आणि ते स्वतः शेती करतात. आता आधी त्यांचे वडील करत होते. तर एका दिवशी असं झालं की त्यांच्या शेतामध्ये त्यांनी गहू पेरला होता. गहू बरोबर. तर त्यांच्या शेताला पाणी म्हणजे 10 एकर गहू पेरल्याच्यानं एका दिवशी या 2 दिवसात असं काही पाणी ते होत नाही. तर पाणी ते कॅनॉलचं पाणी असल्यामुळे ते पाणी रात्र आणि दिवस पाणी द्यावंच लागते. तर त्यासाठी त्यांचे वडील शेतामध्ये दिवसा पण पाणी द्यायचे, रातच्याला पण पाणी द्यायचे आणि अधूनमधून सचिनसुद्धा मदत करायला जायचा. तर सचिनचे जे वडील होते, तर सचिनच्या वडिलाला या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की आपल्या शेताला एक दुसरं शेत लागून आहे, की त्या शेतामध्ये खूप काही अशा घटना घडलेल्या आहेत लोकांना आणि त्यांच्या संगही काही अशी घटना घडली, पण त्यांनी ती घरामध्ये कोणाला सांगितली नाही. बरोबर. कारण की स्वतःच्या शेतामध्ये अर्ध्या रात्री जर जायचं काम पडलं तर माणूस बिना घाबरल्याचा जाऊ म्हणजे गेला पाहिजे. बरोबर. तर यासाठी त्यांनी ते कोणाला सांगितलं नाही. पण एका दिवशी झालं असं की सचिनचे जे वडील आहेत ते सकाळी शेतामध्ये गेले आणि दुपारी जेवायला नाही आले. मग जेवायला नाही आले तर मग सचिन जो होता तो सचिन गावामध्येच कुठंतरी ट्युशनला गेला असेल. तर सचिन ट्युशनहून आल्यानंतर 9-9:30 वाजता सचिन ट्युशनहून घरी आला परत. तर सचिनच्या आईनं सचिनला असं म्हणलं की बा त्याचे वडील अजूनही शेतातून आले नाही, दुपारी पण जेवायला आले नाही. तर एक काम कर, तू तुझ्या वडिलाचा डबा वगैरे घेऊन जा, की त्यांचं येणं होते की नाही होत. तर मग सचिन मग म्हणे आधी की बा मला भूक लागली, मी जेवण करतो, त्यानंतर मग मी वडिलांचा डबा घेऊन जातो. तर सचिनला खूप म्हणजे 10-10:30 असा टाईम झाला सचिनला. तर मग शेत जे आहे त्या गावापासून लांब होतं. तर सचिनच्या वडिलांची छोटी ते लुना येते ना, लुना गाडी, ती गाडी होती. तर ते सचिनला चालवायला जमत होती. तर सचिन त्या गाडीवर डबा ठेवून आणि घेऊन गेला. पण सचिनला या गोष्टीची जाणीव नव्हती की डब्यामध्ये नेमकं आहे तरी काय. तर सचिन जो आहे हा म्हणजे चिकन मटन वगैरे खात नव्हता. तर सचिनच्या वडिलाला या चिकन मटन खायची आवड होती. तर त्या सचिनच्या आईने ते चिकन बनवलं होतं आणि ते डब्यामध्ये वडिलासाठी दिलं होतं. तर सचिनच्या आईने काही सचिनला असं सांगितलं नाही की बा हा जाताना मग घाबरेल. मग सचिन वडिलांचा डबा घेऊन निघतो रस्त्याने. तर रस्त्याने निघता निघता सचिनची जे गाडी असते त्या गाडीच्या आडवी एक मांजर येते आणि सचिन पडतो खाली. हां. तर सचिनला असे घुसाटे लागतात. सचिन पुन्हा उठतो आणि तो डबा गाडीला लटकवतो आणि मग गाडी घेऊन समोर निघतो.
तर तो पुन्हा एकदा सांगतो रस्त्यामध्ये की बा डबा वगैरे सांडला का, तर तो पाहतो डबा, तर डबा वगैरे काही सांडलेला नसते. तर सचिननं मग रोड सोडून आतमध्ये जावं लागतं की आतमध्ये ते शेत आहे. बरोबर. तर रोडपासून ते शेत कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर आतमध्ये. आणि ते गाळवाट, जशा जुन्या काळात कशा गाळवाटा आपण बघतो एखाद्या रस्त्याच्या, तशीच गाळवाट. त्या गाळवाटीनं सचिन ते लुना घेऊन निघतो. तर शेताच्या जवळपास जातो. तिथं एक मंदिर, म्हणजे तिथं एक मंदिर आहे असं सचिनचं सांगल्याप्रमाणे, गजानन महाराजचं मंदिर. तर मग तिथं उभा राहतो सचिन, की समोर त्याची हिंमत काही होत नाही जायची. त्याला खूप अंधार असल्यामुळे समोर, आणि ते मंदिर असल्यामुळे तिथं उजीड वगैरे असल्यानं, की तो बा इथून आपण आपल्या वडिलाला आवाज देऊ तर ते येतील इथं, मग इथूनच आपण परत चाललं जाऊ. तर तो आवाज देतो सचिन त्याच्या वडिलांना. 2 वेळेस आवाज देतो तर कोणी आवाज देत नाही. मग तिसऱ्या वेळेस सचिन आवाज द्यायचा फक्त असा प्रयत्नच करतो. तो तिकडून शेतातून आवाज येतो सचिनला की मी इथंच आहे, ये तू इकडे समोर. तर मग सचिनला असं वाटते की बा आपले वडील शेतात आहेत. तर सचिन जातो शेताच्या जवळ, आणि त्याच्या शेताला तार कंपाऊंड असल्यामुळे गेट वगैरे काही नव्हतं, पण असे तारं असे आकोळ्यामध्ये असे अटकवलेले होते. तर शेताच्या समोरून पाण्याचा एक नाला, कॅनॉलसारखा, आणि त्याच्यावर एक पूल वगैरे असा बांधलेला. मग त्या पुलापाशी तो उभा राहतो आणि वडिलाला आवाज देतो पुन्हा शेतात. तर समोर पाठीमागच्या धुऱ्याहून आवाज येतो सचिनला असा की बा मी इकडे आहो, ये तू शेताच्या मध्ये ये. तर सचिन म्हणते की माझ्याकडे टॉर्च नाही, बॅटरी नाही, तुम्हीच या इकडे, आणि उशीर झाला, मला वापस पण जायचं घरी, नाहीतर मग तुम्हाला वेळ लागत असेल तर मी इथं बसतो, आपण दोघंही घरी जाऊ. तर तिकडून रिप्लाय येतो सचिनला, अरे माझं पाणी चालू आहे, पाणी म्हणजे तांडात जे पाणी भरते ना, की ते खूप मोठी धार चालू आहे, की ते माझ्याकडनं एकट्याकडनं आटपल्या नाही चाललं, तर तू डबा घेऊन मध्ये ये. आणि त्या शेतामध्ये आवळ्याचं झाड, असं मोठं झाड होतं आवळ्याचं, तर त्या आवळ्याच्या झाडाला म्हणे डबा लटकव. तर सचिन जसा तो पूल ओलांडून त्याच्या शेताच्या त्या कंपाऊंडच्या जवळ येतो, तो सचिनला पाठीमागून जोरात असं पूर्ण ढकलून दिल्या जातं. हां. तर सचिनच्या हातचा डबा सुटून सचिन ते तार पकडतो असे. नाही, जर तार नसते सचिननं पकडले तर तार पूर्ण त्याच्या गळ्यामध्ये गेले असते. तर सचिनच्या दोन्ही हातात ते तार बुडल्याच्या ना खूप रगत जात होतं सचिनच्या हाताचं. सचिन रडत होता. त्याच्या वडिलांना म्हणत होता की तार घुसले, तुम्ही या इकडे. तरीसुद्धा त्याचे वडील म्हणत होते, अरे तू समोर ये, काही होत नाही, तू समोर ये, मी बघतो, ये तू पुढे. मग सचिन कसा बसा त्या झाडापर्यंत जातो शेताच्या मधात. सचिन पूर्ण चिखलानं भरतो, कारण सचिनला हेही माहिती नाही की कोरडं कुकून आहे आणि ओलं कुकून आहे. तर पूर्ण चिखलानं भरतो, तिथं जातो आणि मग आवाज देतो वडिलांना. तर त्याच्या वडिलाचा तर आवाज येत नाही सचिनला, पण एकंदरीत लहान लेकरं कसे किरकडतात आणि ओरडतात रडताना, तसा आवाज येतो सचिनला शेतामधून. तर तो त्याच्या वडिलांना आवाज देतो की हा आवाज कसा आहे, हे कसा आहे. सचिन खूप घाबरतो. सचिन खूप जोरात धावतो रस्त्याकडे. सचिन त्या गाऱ्यामध्ये इतका जोरात आदळतो, पूर्ण तोंड भरते गाऱ्यानं, पूर्ण गाऱ्यानं भरून जाते सचिन. आणि सचिन कसा बसा त्या गाडीपाशी येते, त्या लुनापाशी, आणि लुना चालू करायला जातो. ते लुना चालू होतच नाही सचिनची लुना चालू होत नाही. मग सचिनला ते जे पाण्याची जे कॅनॉल आहे, त्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये एक छोटा मुलगा सचिनला आवाज देतो, दादा, सचिन दादा, सचिन दादा, असा आवाज देतो सचिनच्या नावाने. तर सचिन त्याला बघतो, तर त्या मुलाचे पूर्ण पांढरे फटक डोळे. आपल्या डोळ्यामध्ये जे गोल टिकली असते, त्याच्या डोळ्यामध्ये ती टिकलीच नाही.
तर सचिन खूप घाबरतो. सचिनला हे पूर्ण समजते की आपल्या संग जो आता प्रकार हा घडत आहे, हा प्रकार म्हणजे असा नॉर्मल नाही आहे आणि हे कोणी म्हणजे हे कोणी असं मुलगं नाही आहे, हे भूतच आहे म्हणून. अरे बाप. सचिन तिथून जे धाव घेतो त्या गाळवाट रस्त्याने रोडच्याकडे, म्हणजे जिकडनं तो आतमध्ये येत असते त्या रस्त्याने परत, तर सचिनला कमीत कमी 3 खेप असं वर उचलून खाली आदळल्यासारखं होते. तो सचिन असा वर हवेत उचलल्यासारखा होते, खाली आदळल्यासारखा होते 3 वेळेस. सचिनचं पूर्ण असं अंगातलं रगत वाहत होतं की आधीच त्याचे हात फाटले होते. त्यानंतर पूर्ण आदळून सचिन तरी त्याचा जीव घेऊन असा समोर जायचा प्रयत्न करत होता आणि रोडच्या जवळपास तो येतो की असा 20 फुटावर असा हायवे रोड आहे. मग त्या हायवे रोडवर आपण जाऊन उभं राहू शकतो. तर तेवढ्यात तिकून एक 4 व्हीलर येते त्या रोडवर आणि त्या 4 व्हीलरमधून सचिनचे वडील उतरतात. तर मग सचिनचे वडील बघतात किंवा सचिन तर आपला पडला खाली समोर धावता. मग ते धावत जातात, त्याला उचलतात की काय झालं आणि तू डबा घेऊन कशाला आला एवढ्या रात्री, तुला कोण सांगितलं. तर मग सचिन खूप असा घाबरला होता. थरथर सचिन कापत आहे आणि सचिन म्हणत होता, मला आईनं पाठवलं डबा घेऊन, तुम्ही सकाळी नाही आले, दुपारी नाही आले. मग आईला असं वाटलं की तुम्ही आज घरी येत ना. तर म्हणे अरे तू आला तर म्हणे मग तिथं गजानन महाराजच्या मंदिराच्या जवळच तू डबा लटकून ठेवायचा असता आणि परत जायचं असतं, तू कशाला आला. मग तो खूप रडत होता सचिन आणि सांगत होता माझ्यासोबत असं असं झालं म्हणून. तर सचिनचे वडील डोक्याला हात लावत होते की बरं तर बरं, नाही तर आज तुझा जीव गेला असता म्हणून. तर मग सचिनचे वडील त्याला घेऊन घरी गेले. घरी मग त्याच्या आईला खूप म्हणजे ते बोलले असे की तू कशाला याला पाठवलं. तर सचिनची आई पण मग सचिनच्या वडिलांना बोलत होती की मग हा तुमचा डबा घेऊन जर शेतामध्ये आला तर तुम्ही कुठे होते. तर ते म्हणत अगं बाजूच्या शेतावाला आहे तो, म्हणजे साहेब आहे कोणी मोठा, तर तो नेहमी येत नाही. आज आला तर त्याने मला जेवायला नेलं धाब्यावर, मी जेवायला गेलो, मला काय माहिती हा येणार आहे म्हणून शेतामध्ये. तर सचिनचे वडील सांगत की त्या बाजूचं जे शेत आहे त्या शेतामध्ये की जे आपलं मशीन, पहिले जुन्या काळामध्ये जे मशीन आहे ना अशी की त्याच्यातून ज्वारीचे कणसं काढायचे, ते मशीन तिथं कणसं काढण्याकरिता उभी केली होती त्या शेतामध्ये. तर जे मजूर होते काम करणारे, त्यांचे 2 लेकरं त्या मशीनमध्ये म्हणजे मेले होते अपघातात. तर ते मुलं आजही त्या शेतामध्ये आढळतात आणि सचिनचे वडील असेही सांगत की 6 वाजल्याच्या नंतर त्या शेतावालाही थांबत नाही की कुठलं मजूरही थांबत नाही. एकदा बायांना 6:30 वाजले होते, तर त्या बायांना निंबाच्या झाडाहून लेकराचा रडण्याचा आवाज येत होता. तिथलची एवढी त्या शेतातली खतरनाक स्टोरी आहे. आणि सचिन खूप आजारी पडला, बिमार पडला सचिन. मग सचिनला दवाखान्यामध्ये नेलं की जे लोक असतात की लहान मुलं घाबरतात तर काही पाणी वगैरे, काही धागा दोरा असं देतात, त्याच्याकडे नेलं. तरी सचिनच्या तब्येतीमध्ये काही असा फारसा फरक पडला नाही. सचिन रातच्याला रडायचा, झोपीत उठूनच बसायचा. आणि कधी तर एकदम एखादं लहान लेकरू कसं करते, 2-3 वर्षाचं लेकरू, बस तसेच चाळे सचिन करायचा. सचिन सोबत मग ते तशा घटना वारंवार होत राहिल्या. तर एका दिवशी अर्ध्या रात्री सचिन उठून सरळ त्या कॅनलमध्ये, त्या पाण्यामध्ये जाऊन बसला होता. तर पलीकडच्या कोणी पाणी शेतामध्ये देत असेल तर तो बघत असं कॅनलचं पाणी बघत तो असा समोर आला. पाणी कमी झाल्यामुळे की लोकांना जर पाणी जर अडवलं तर समोर पाणी कमी जाते, त्यासाठी कोणी असं बघत आलं
तर पाहते तर काय की हा मुलगा म्हणजे त्या सचिनच्या वडिलाकडे गेले डायरेक्ट. त्याला बाहेर काढलं, त्याला घेऊन सचिनच्या वडिलाकडे सचिनला घेऊन गेले की हा एवढ्या रात्री तुमचा मुलगा पाण्यात बसलेला होता. पाणी फारसं असेल की बा एवढं कंबर एवढं, त्या पाण्यात सचिन बसला. सचिन एकटाच बोलत होता. आधी तर तो माणूस एवढा घाबरला की खूपच घाबरला. तर मग सचिनच्या वडिलाकडे नेल्यानंतर की बा आता नेमकं करावं तरी काय, तर असे खूप वैद्यांकडे नेलं, देवांकडे नेलं, असं खूप काही केलं त्यांनी. तर मग एक चांगला असा व्यक्ती मिळाला त्यांना की त्या व्यक्तींनी सांगितलं की बा तुम्ही याला घराच्या बाहेर निघूच नका देऊ आणि याला रोज झोपायच्या आधी की बा तुम्ही हनुमान चालिसा वगैरे असे म्हणा आणि याच्या कानामध्ये म्हणा की हा झोपतो का नाही, याच्या कानामध्ये पूर्ण हनुमान चालिसा म्हणा आणि त्यावेळेसच हा मग उठणार नाही का, याला स्वप्न पडतील नाही. मग त्यावेळेसपासून थोडा थोडा सचिनचा स्वभावामध्ये बदल होत गेला आणि सचिन पूर्णपणे हा चांगला झाला. पुन्हा सचिन शाळेमध्ये जायला लागला, नॉर्मल झाला, दोस्तामित्रात खेळायला लागला तो व्यवस्थित. पण पुढे जी घटना होणारी होती याची कोणाला जाणीवच नव्हती. तर आपण म्हणतो ना, एखाद्याच्या नावराशीवर जर असं भूत प्रेत जर उतरलं तर ते माणसाचं 100% काम काढल्याशिवाय राहतच नाही. कारण की त्या भूत प्रेतलाही देवाघरूनच त्याला असा 2 मिनिटाचा वेळ, 1 मिनिटाचा या 2 मिनिटाचा वेळ मिळतो आणि तेवढ्या वेळात तो एखाद्याचं काम काढून टाकतो. तर त्याच पद्धतीनं की सचिनचे जे वडील होते तर यांनी ह्या गोष्टी ज्या आहे फारशा काही अशा कानावर नाही घेतल्या त्याला. कारण की महत्त्वाचं म्हणजे की शेताचं पाणी पूर्ण करायचं. जर वेळेवर पाणी नाही झालं तर एवढं मोठं पीक टाकलं आपण, ते पूर्ण वाया जाईल. मग रोजच्या प्रमाणे सचिनचे वडील मग शेतामध्ये रातच्याला थांबले पाणी द्यायला आणि कॅनवलला खूप पाणी सुटलं पाणी देण्यासाठी. ते शेवटचं पाणी होतं. 8 पाणी सुटत असतात काही असे कॅनवलला, तर ते शेवटचं पाणी होतं. तर 8वं पाणी देण्याकरिता ते शेतात गेले. तर त्यांच्यासोबत मग ते जे घटना होणार होती तर त्यांना त्याची जाणीव नव्हती. मग ते शेतामधून पाणी देताना शेतामध्ये की त्यांना असा आवाज येत होता, लहान लेकरं की बा जसे खेळत आहेत म्हणून पाण्यामध्ये. हा, असे कॅनॉलच्या काठावर असे बरोबर. त्यांच्या शेताचा जो गेट होता त्यांनी बनवलेला ताराचा तिथे. तर त्यांना असा ते चहाळ येत होता की कोणीतरी खेळत आहे. तर मग बा कोण आहे नेमकं, मग आपण जाऊन पाहू. बरोबर. तर सचिनचे वडील तसेच गेले बघत बघत. तर सचिनच्या वडिलाला कोणी दिसलं नाही. तर सचिनचे वडील परत असे फिरले शेताकडे. तर सचिनच्या वडिलाला आवाज आला मागून, ओ काका म्हणून. ओ काका आवाज दिल्यासारखा. आवाज दिला. मग सचिनच्या वडिलांनी परत फिरून पाहिलं, कोणीही नव्हतं. मग सचिनच्या वडिलाला अशी एक सावली दिसत होती त्या पाण्यामध्ये, छोट्या मुलाची. पाण्यामध्ये चंद्रस्पष्ट असल्यामुळे ते सावली दिसत होती. तर सचिनचे वडील त्या पाण्याच्या काठावर जाऊन असे वाकून बघतात. तर पाठीमागून सचिनच्या वडिलाला असा धक्का दिला पाण्यामध्ये, ते कॅनलमध्येच. आणि सचिनचे वडील मग त्या पाण्यामध्ये धक्का दिल्याच्यानं किंवा मुंडकं धरून पूर्ण असं सचिनच्या वडिलांचं पाण्यामध्ये दाबलं. आणि मग दुसरा दिवस निघते तर काय की मग जे आजूबाजूचे शेतकरी होते शेजारी, मग त्यांनी ते त्यांच्या घरीच कळवलं एकदम सचिनच्या, ते पाण्यामध्ये पडून वारले म्हणून. तर गावामध्ये हे त्यांच्या बरीच अशी खळबळ उडाली की बा सचिनच्या वडील जे मेले तर हे काही म्हणजे दारू वगैरे काही पित नव्हते, कुठला नशा करत नव्हते. की बा आपण असं मानू शकतो की बा एखादा सचिनचे वडील दारू पिऊन समजा त्या पाण्यामध्ये पडले तर मग ते वारले म्हणून. पण तशातला भाग काही नव्हता, कारण की त्यांना शोक कुठलाही नव्हता.
तर त्यांना काही अटॅक वगैरे आला असाही काही भाग नव्हता. तर गावामध्ये प्रत्येकाच्या तोंडावर होतं की ते बाजूच यांच्या शेताला शेत जे लागलेलं आहे ते शेत खूप हॉन्टेड आहे. आणि त्याच्यामध्ये अशा बरेचसे लोकांसंग गावामध्ये घटना घडल्या. आणि सचिनचे हे वडील वारल्याच्या नंतर तर त्या शेतामध्ये म्हणजे असं दिवसाही कोणी जायला लोक घाबरत होते की खूप लोकांना असं म्हणजे तिथून जायच्या वेळेस लोकांना असा घामच फुटायचा. त्या शेताच्या बाजूला रस्ता आहे कॅनलचा, तिथून एखादा व्यक्ती जर म्हणतो मी दिवसा जर जातो तर त्यालाही असा घाम फुटायचा. अजूनही त्या शेतामध्ये रातच्या टायमाला 6 वाजताच्या नंतर तर कोणी दिसणारच नाही, पण दिवसाही एकटा माणूस कोणीही जात नाही. एवढी ही खतरनाक स्टोरी सचिन भाऊ त्यांनी आपल्याला सांगितली की त्यांच्यासोबत हे रिअल अशी घटना झाली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावलं. मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही सचिन चौगरे हे आपले एक सबस्क्रायबर आहेत. त्यांनी आपल्याला एक कमेंट करून त्यांची जी स्टोरी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ती जी स्टोरी आहे ते आम्ही त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, अशीच एक कमेंट आणखीन आहे. नाव त्यांचं शिवम आहे. तर त्यांची जी स्टोरी आहे ते आपण उद्या सांगणार आहोत. कारण की मित्रांनो, आजची जी स्टोरी ना हे पण खूप हॉरर आहे, पण त्यांच्यासंग जी घडलेली आहे त्यांची वैयक्तिक ती स्टोरी आपण तुम्हाला नक्की उद्या नक्की सांगू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये.